25 ते 30 फूट अशा उंचीचा असणारा तो पोल त्याच्यावरती चढले. रिटर्न सप्लाय आला, त्यातून करंट आला. त्याचा करंटचा धक्का त्यांना लागल्यावरून म्हणून ते 25 फुटावरून खाली जमिनीवरती पडले. जो कमवणारा होता तो अंथरुणाला खिळू नये आणि डॉक्टरांनी सांगितलं मज्जारज्जू तुटल्यामुळे यांचं काहीही होऊ शकत नाही, हे आयुष्यात कधीच चालू शकत नाही. तिथून सुरू झाला आमचा खडतर प्रवास. माझं नाव सपना बाळासाहेब साखरे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील राजुरी हे छोटंसं गाव. गावाचा परिसर किंवा जिल्ह्याचा परिसर पाहिला तर तसं दुष्काळी भाग म्हणता येईल. आणि अशा भागामध्ये माझं हे छोटंसं कुटुंब, साखरे कुटुंब. या कुटुंबामध्ये माझे आई वडील, माझे आजी आजोबा आणि माझ्या 5 बहिणी. एक नाही, 2 नाही, 5 बहिणी होत्या. आम्ही अशा 5 बहिणी, असं 5 बहिणींचं कुटुंब. माझे आजी आजोबा, आई वडील. जमीन तशी थोडकी होती, 5 एकर जमीन होती. आणि त्या जमिनीमध्ये वडील फक्त राबणारे, कष्ट करणारे. कमवणारं म्हटलं तर फक्त वडील होते. वडील कमवणारे आणि त्यामध्ये घरामध्ये खाणारी 9 माणसं. खायची तोंड 9 होती, कमवणारा मात्र एकच होता. आणि अशामध्ये माझं शिक्षण आणि सगळं बहिणींचं जीवन चालू होतं. फार जेमतेम परिस्थिती. एखादी वस्तू मिळाली तर दुसरी मिळायसाठी वाट बघायची, दुसरी मिळाली तर तिसऱ्याला मिळायची नाही, तिसऱ्याला मिळाली तर मी एखाद्याने वापरली तर ती दुसऱ्याला ट्रान्सफर व्हायची. अशा प्रकारचं जेमतेम परिस्थिती कशी तरी काढायची, अशा पद्धतीचं जीवन चाललं होतं. आज किराणा संपला तर कधी येईल हे कधी सांगता यायचं नाही. म्हणजे अशी परिस्थिती, कारण एकच जण कमवणारा होता. अशा परिस्थितीत माझं शिक्षण, बहिणींचं शिक्षण चालू होतं. मला आवड मात्र गायनाची होती. मी कधीतरी अधूनमधून असंच अभंग म्हटल्यानंतर आजोबांचं त्याकडे लक्ष गेलं. आजोबांनी पाहिल्यानंतर आजोबांच्या लक्षात आलं आणि लक्षात आल्याबरोबर त्यांनी काय केलं, आध्यात्मिक शिक्षण करण्याकरता मला आळंदी येथे ॲडमिशन घेतलं. आळंदीच्या संस्थेमध्ये त्यांनी माझं ॲडमिशन घेतलं आणि तिथून पुढे माझा आध्यात्मिक प्रवास सुरू झाला. तेव्हा काही ज्ञात नव्हतं, आध्यात्मिक काय असतं, परमार्थ काय असतो, काहीही माहीत नव्हतं. परंतु आजोबांनी एक वाट दिली आहे का, आई आणि आजोबांना परमार्थाची आवड होती, त्यांच्यामध्ये भक्ती होती. त्यामुळे त्यांच्यातलं भक्तिमय वातावरण माझ्यामध्ये काहीतरी उतरलेलं त्यांना दिसलं. त्यांनी आळंदीमध्ये ॲडमिशन घेतलं. ॲडमिशन घेतल्यानंतर माझा तिथून आध्यात्मिक प्रवास सुरू झाला. त्यामध्येही कधी फी भरायला पैसे नसायचे, तर कधी वही पेन्सिल मागण्यासाठी पैसे नसायचे. आणि अशामध्ये असंच शिक्षण चालू असताना 1 वर्ष झालेलं आहे शिक्षणाला. घरी परिस्थिती जेमतेम आहे, वडील सगळ्यांचं बघतायत. आणि अशामध्ये माझ्या कुटुंबामध्ये एक प्रसंग आला. तो प्रसंग असा, वडील कमवणारे होते, खायची तोंड 9 होती, त्यांना सांभाळणारे फक्त वडील होते. परंतु वडिलांचा स्वभाव मात्र सतत इतरांना मदत करणारा होता. मदत करण्याच्या त्या स्वभावामध्ये एक दिवस काय झालं, गावातली लाईट गेली. लाईट गेल्यानंतर आता त्याचा बिघाड काढायचा आहे. बिघाड काढण्यासाठी खांबावरती चढणार कोण? 25 फुटाचा खांब आहे आणि त्याच्यावरती चढणार कोण? हा प्रश्न होता. आणि ह्या प्रश्नामध्ये मदतीचा स्वभाव असल्या कारणाने, त्यांचं नेचर मदतीचं असल्या कारणाने वडिलांनी केली. हा मिळवल्याबरोबर गावापासून 5 किलोमीटर अंतर असणारे त्या डीपीच्या पोलच्या तिथे गेल्यानंतर त्या 25 ते 30 फूट अशा उंचीचा असणारा तो पोल त्याच्यावरती चढल्यानंतर बाकीच्यांच्या, ते वायरमॅनच्या कोणाच्याही लक्षात आलं नाही. आणि रिटर्न सप्लाय आला, त्यातून करंट आला. त्याचा करंटचा धक्का त्यांना लागल्यावरून म्हणून ते 25 फुटावरून खाली जमिनीवरती पडले. जमिनीवरती पडल्याबरोबर आक्रोश झाला. सगळ्यांनी बघितल्याबरोबर त्यांना दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेल्यानंतर करमाळ्यातून पुन्हा इथे त्यांना दाखल करण्यात आलं. दाखल केल्याबरोबर डॉक्टरांनी सांगितलं परिस्थिती फार गंभीर आहे. आणि तिथून पुढे त्यांचा उपचार सुरू झाला. घरावरती कर्ज होतं, कुटुंबावरती कर्ज होतं, कारण कमवणारा एकच माणूस होता, दुसरं काही कोणी कमवणारं नव्हतं. आणि तोच माणूस पडला म्हणजे पूर्ण अंथरुणाला खिळून राहिला. इकडे मी शिक्षण घेते, याची काहीही माहिती नाही मला. शिक्षण घेत असताना एक दिवस आजोबा आलेले आहे, चेहरा पडलेला आहे. विचारलं काय झालं, काही नाही म्हटले, आपल्याला जायचं. गेल्यानंतर हॉस्पिटलमध्ये एका मोठ्या अशा दवाखान्यामध्ये त्यांनी मला आणलं. मोठ्याशा दवाखान्यामध्ये आणल्यावरती मी आजोबांना पुन्हा विचारते का कुठे आणले बरोबर सांगितल्यानंतर तिथे समोर पाहिलं तर अंथरुणावरती वडील पडलेले होते, झोपलेले होते. विचारल्याबरोबर सगळा
वृत्तांत सांगितल्यावरती डोळ्यामध्ये पाणी आलं की जो कुटुंबाचा आधार होता, एखाद्या कुटुंबाकरता गावाकडे समाजामध्ये वावरायचं असेल तर करता माणूस जोपर्यंत जिवंत आहे, जोपर्यंत कणखर आहे, त्या कुटुंबाला काहीही कमी पडत नाही. परंतु तिथून सुरू झाला आमचा खडतर प्रवास. जो कमवणारा होता तो अंथरुणाला खिळू नये आणि डॉक्टरांनी सांगितलं मज्जारज्जू तुटल्यामुळे यांचं काहीही होऊ शकत नाही, हे आयुष्यात कधीच चालू शकत नाही. त्यांचा उपचार तरीही चालू होता. आजोबांनी कधी जिद्द सोडली नाही की माझी परिस्थिती काय आहे. माझ्या आईने कधी जिद्द सोडली नाही की माझी परिस्थिती काय, मला किती मुली आहेत. संघर्ष तिथून खरा चालू झाला आणि तिथून माझ्या आजोबांनी काय केलं, मुलाला काही ना काहीतरी आधार मिळावा यामुळे तिथून आजोबांनी दवाखान्याकरता प्रयत्न केले. काय केलं तर जमीन विकली. 5 एकर मधली 2 एकर जमीन आजोबांनी विकली. का? मुलाला आधार द्यायचा होता, मुलाला उभं करायचं होतं. त्यांचे प्रयत्न कधी कमी पडून द्यायचे नव्हते. आणि तिथून पुढे त्यांचा प्रवास सुरू झाल्याबरोबर हे सगळं आम्ही पाहत होतो डोळ्यांनी. आणि हा उपचार चालू असताना लोक त्यांना भेटायला यायचे. उपचार चालू झाला, उपचार संपला, काहीही झालं नाही, वडील चालू शकले नाही. काही अंतरापर्यंत ते उभे राहायचे धरून, परंतु नंतर काहीही चालू शकले नाही. ज्यावेळी एखादा व्यक्ती आजारी असतो तर गावाकडची पद्धत आहे, प्रत्येक जण त्याला भेटायला येतात. भेटायला आल्याबरोबर आता प्रत्येक जण भेटायला येऊ लागले, नातलग भेटायला येऊ लागले, गावातली माणसं भेटायला येऊ लागले. भेटायला आल्याबरोबर प्रत्येक जण मला माझ्या कुटुंबामध्ये भेटायला आल्याबरोबर प्रत्येक जण भेटायला यायचं, बसायचं, बोलायचं. भेटायला येतात म्हणजे आधार देण्याकरता येतात, परंतु आधार कमी उणीव दाखवून जायचे. प्रत्येक जण जेव्हा आमचा जन्म झाला 5 जणींचा एकामागे एक, तेव्हाही प्रत्येक जण म्हणायचं तुमचं फार वाईट आहे हो की तुम्हाला मुलगा नाहीये, तुम्हाला मुलगा नाहीये. आणि जेव्हा ते त्या प्रसंगामध्ये एकतर एका दुःखाशी झुंज देत आहेत, परिस्थितीला सामना देत आहेत सर्व कुटुंब. आजोबा थकलेले असताना सुद्धा त्यांनी एक उभारी घेतलेली आहे. आईने कधीही शिक्षण न केलं तरी सुद्धा तिने सामर्थ्याने ती उभा ठाकली आहे फक्त कुटुंबाकरता. आणि त्यांची फरफट होते फक्त पैशांची आणि त्या कुटुंबाला सावरायची. आणि अशामध्ये लोक आधार द्यायला यायची, परंतु आधार कमी द्यायची, उणीव जास्त दाखवून द्यायची. काहू म्हणायचे, आईला म्हणायचे फार तुझं अवघड आहे ग, आता मुलगा नाही, आता तुझा वंश कोण चालवणार, किंवा आता तुमचा सांभाळ कोण करणार, तुमच्या घरात कमवता आता राहणार कोण, तुमच्या घरात कमवणार कोण, अशा प्रकारचे प्रश्न विचारून जायचे. ही खल त्यांच्या मनामध्येच चालून जायचे. प्रत्येक जण यायचं आणि म्हणायचं तुम्हाला मुलगा नाही, आता तुमचं घरातलं बघणार कोण, तुम्हाला मुलगा नाही, मोठा तरी एखादा मुलगा हवा होता, तुमचं कुटुंब चालवलं असतं, तुम्हाला 4 पैसे आणून दिले असते, तुमचं कुटुंब चालवलं असतं. हे शब्द जेव्हा कानावरती पडायचे डोळ्यातून अश्रू यायची. का मुलगी म्हणून आमचा जन्म काही चुकीचा आहे का असं वाटायचं. एक मुलगी म्हणून एखाद्या मुलीचा जन्म चुकीचा असतो का. एकामागे एक आम्ही 5 जणी होतो. वाईट वाटलं आणि त्यावेळी मनाला प्रश्न केला की एक मुलगी म्हणून मी चुकीचा जन्म घेतलाय का, असा प्रश्न विचारल्याबरोबर तर नाही उत्तर आलं. आणि त्या क्षणी एक विचार केला आणि विचार केल्याबरोबर आध्यात्मिक शिक्षण घेतलं, गायन सुधारलं. आणि एक दिवस माझा सुरू झाला. एक दिवस अशा ठिकाणी मी कार्यक्रम केला, 4 पैसे आले, त्यातून वाटलं मी कुटुंबाला आधार देऊ शकते. आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला पैसे कमवण्याचा. भजन करायचे, गायन म्हणायचे, भंग म्हणायचे, कीर्तन करायचे. प्रत्येक गावामध्ये माझं कीर्तन होऊ लागलं. आसपासच्या गावामध्ये लोकांना त्याची आवड निर्माण होऊ लागली. प्रत्येक जण बोलावू लागलं आणि तिथून पुढे प्रवास सुरू झाला. प्रवास सुरू झाल्याबरोबर त्या प्रवासामध्ये पण अशी गोष्ट होती की एक मुलगी म्हणून प्रत्येक गोष्ट सोपी नसते. ती साधायची असेल, ती करत असताना बऱ्याच अडचणी येतात. आणि अडचणी म्हणजे अशा बरेच गाव आहेत आमच्या तालुक्यामध्ये की ज्यामध्ये महिलांचं कीर्तन होत नाही. मी तर कीर्तन करायचे, परंतु महिलांचं कीर्तन होत नाही, अशी माझ्या घराची परिस्थिती, गावाची परिस्थिती, तालुक्यातील परिस्थिती होती. आणि अशामध्ये माझ्या गाव सुद्धा असं होतं की ज्यामध्ये कधीही महिलांचं कीर्तन चालत नव्हतं, कधीच महिलांचं कीर्तन झालं नव्हतं. आता तिथून पुढे प्रवास सुरू झाला आणि माझ्यासोबत मी माझ्या गावातील भजनी मंडळांना जेव्हा कीर्तनाला घेऊन जायचे, आसपासच्या गावामध्ये कीर्तन करायचे, त्यांनी काही परिस्थिती जाणली, त्यांनी समजून घेतली, माझं ज्ञान समजून घेतलं, माझी कला समजून घेतली. आणि तिथून पुढे अशा काही माणसांनी ज्यांच्या अंगी समजूतदारपणा होता, त्यांनी
यामध्ये नेतृत्व घेऊन गावामध्ये सगळ्यांना विचारणा केली, सगळ्यांची समजूत घातली आणि तिथून पुढे गावामध्ये माझं पहिलं कीर्तन झालं. आणि अशा पद्धतीने गावातला तो नियम मोडला गेला की महिलांचं कीर्तन होणार नाही. आणि तिथून पुढे सर्व महाराष्ट्रभर मी कीर्तन करत राहिले आणि तिथून पुढे हा नियम मी मोडण्यासाठी सगळ्यांना उत्साहित केलं की महिलांचं कीर्तन चालू शकत नाही, महिला कीर्तन करत नाहीत. अशामध्ये कीर्तनाचा प्रवास चालू होता. एकीकडे वडिलांचं दुखणं चालू होतं, वडिलांचा दवाखान्याचा खर्च चालू होता, तिकडे दवाखान्याचा खर्च करत होते. एकीकडे 5 बहिणी होत्या, त्यांचा शिक्षणाचा खर्च होता. एकीकडे कुटुंब होतं, जमीन फारशी नव्हती. अशामध्ये सर्व काही चालवायचं होतं, सगळ्यांचा भार उचलायचा होता. रात्रंदिवस अभ्यास करून, कष्ट करून सर्व काही करत होते घरच्यांच्या प्रयत्नाने. आईचा प्रयत्न असेल, आई प्रत्येकाची मनापासून सेवा करत होती. वडील आजोबा थकलेले असताना सुद्धा ते रानामध्ये कष्ट करत होते, राबत होते. आई त्यांच्यासोबत राबत होती. अशा परिस्थितीमध्ये आम्ही वडिलांच्या दवाखान्याचा खर्च करत होतो. अशामध्ये दवाखान्यामध्ये आल्यानंतर एकदा अनुराधा मॅडम यांच्याशी भेट झाली आणि त्यांनी सर्व इतिवृत्तांत ऐकल्यानंतर त्यांनी तो इतिवृत्तांत इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरला छापला गेला आणि तो छापला गेलेला वृत्तांत किंवा ती कथा, तो माझा लेख तत्कालीन महाराष्ट्राचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी वाचला. यांनी वाचल्याबरोबर दुसऱ्या दिवशी आम्हाला त्या ठिकाणी पुण्याच्या राजभवन येथे आमंत्रित केलं आणि आमंत्रित केल्यावर त्यांनी मला मानधन देऊन त्यांनी माझा त्यांच्या पत्नीसह सपत्नीक सत्कार केला आणि सांगितलं तिथून पुढे डी सह्याद्रीला आदेश दिले की या मुलीवरती, यांच्या जीवनपटावरती, यांच्या जीवनावरती एक जीवनपट तयार करा म्हणून. आणि तिथून पुढे माझा महाराष्ट्रामध्ये गाजण्याचा किंवा महाराष्ट्रभर येण्याचा, सर्वांच्या समोर येण्याचा प्रवास सुरू झाला. आणि तिथे सर्व डी सह्याद्रीची टीम येऊन, भिंगारडे सर आणि त्यांची टीम येऊन त्यांनी ते सर्व शूटिंग केलं. आणि त्या ठिकाणी 2020 साली माझा लघुचित्रपट डी सह्याद्रीवरचा प्रसिद्ध झाला. आता तिथे मला समाधान जेवढं भेटलं नव्हतं, तो जीवनपट त्यांनी दाखवला की कसं काय केलं, एक मुलगी काय करू शकते, एक मुलगी काय करू शकते. जो जीवनपट दाखवल्यानंतर आई वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं की आज जी व्यक्ती मला म्हणायचे तुला मुलगा नाहीये, आणि अशामध्ये सुद्धा आज तुझ्या मुलीने एका मुलाचं कर्तृत्व दाखवले, अख्ख्या कुटुंबाचा भार तिने उचललेला आहे. आणि आज त्या मुलीने एक वंशाचा दिवा म्हणून कार्य केलेलं आहे. म्हणून मुलीच्या जन्माचं स्वागत करा. आणि तिथून पुढे जेव्हा फिल्म रिलीज झाली, जेव्हा TV वरती दाखवली गेली, सर्वांनी पाहिली, तेव्हा मला रिप्लाय येऊ लागले. एक जण मला एक फोन आला, त्यावरती माझं समाधान झालं नव्हतं. त्यानंतर फिल्म बघितल्यानंतर, तो चित्रपट बघितल्यानंतर एक जणाचा मला फोन आला आणि फोन आल्यानंतर त्यांनी सांगितलं, ताई मला 2 मुली आहेत, 2 मुली आहेत. आज लोक म्हणतात अहो तुमच्या वंशाला दिवा नाहीये, तुम्हाला मुलगा असायला पाहिजे, तुम्हाला मुलगा असायला पाहिजे. पण आज मी तुमचं जीवनपट बघितल्यानंतर मला वाटतंय की मी याच मुलींना सक्षम बनवणार, याच मुलींचं शिक्षण करणार आहे आणि मला तुमच्यासारखं या मुलींना घडवणार आहे. माझ्या मुलींना वंशाचा दिवा करायचा आहे, तेवढा नेतृत्ववान बनवायचं आहे. म्हणून मी सर्वांना विनंती करते की ज्यांच्यामध्ये हा समज आहे की माझी मुलगीच सर्व काही करू शकत नाही, माझा मुलगाच माझा वंश चालवू शकतो, माझा मुलगाच माझ्या कुटुंबाचा वंश होऊ शकतो, माझ्या कुटुंबाला आधार देऊ शकतो, माझ्यासाठी सर्व काही करू शकतो, गैरसमज आहे. कारण अशा बऱ्याच परिस्थिती मी कीर्तनाला गेल्यानंतरही समाजामध्ये पाहते की बरेच असे आई वडील आहेत की ज्यांनी लहानाचं मोठं केलेलं आहे, परंतु आज त्यांची अवस्था वृद्धाश्रमामध्ये आहे. म्हणून एक लक्षात घ्या की मी या मंचावर येऊन तुम्हाला एकच संदेश देऊ इच्छिते की एका मुलीला कधी कमी समजू नका, तुम्ही स्त्रीभ्रूण हत्या करू नका. जे मुलीच्या जन्माने चिंतित होतात त्यांनी चिंतित होण्याची गरज नाही. कारण तुम्ही जर त्या मुलीला एखाद्या सक्षम बनवलं, तेवढं शिक्षण दिलं, तेवढं तिला फ्रीडम दिला, तर ती काहीही करू शकते. एक स्त्री देशाचं नेतृत्व करू शकते, एक स्त्री देशाची अर्थव्यवस्था सांभाळू शकते, एक स्त्री काहीही करू शकते. कुटुंब चालवणं तिच्यासाठी काहीही नाही. म्हणून माझी या मंचावर येऊन एकच विनंती असेल की काय करा, मुलीच्या जन्माचं स्वागत करा, तिला सक्षम बनवा. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.